तासावड्याची आपण ट्रिप खाली केली पनवेलला आणि आपण सगळं आवरून घरी गेलो. तर मित्रांनो आता बघा वाजलेत रात्रीच्या 12-11 12:15 वाजलेत आणि आपण चाललोय गोवंडीला भरायला. दुपारी काय माल भेटला नाही, खाली करून आलो होतो आपण. आणि आता 5 वाजता ठरलं होतं की गोवंडीला गाडी भरायची आहे, पण लेट भरायची आहे. तर चला, त्यानं पुढं आलो, वाशीचा टोल पास केला बघा. डायरेक्ट आपण भरायला गाडी बिडी लावून घेतली तिथं, मस्त की भरायला चालू केली तिने. तर आपली गाडी भरून झाली मित्रांनो आणि आता आपण निघलोय बघा गोवंडीतनं सांगलीला खाली करायची. झाले सगळी गाडी भरून बिरून आलोय बाहेर, पेपर वगैरे घेऊन. आता आहे मानखुर्दला. तिथनं पुढं आलो आणि आपल्याला लागला डायरेक्ट खालापूरचा टोल. टोलला काय गर्दी बिर्दी काय नव्हती, कारण की 4-4:30 वाजल्या होत्या. आपण तिथनं आलो, टोल पास करून आलो काटात. काट पण काय चालूच होता, एवढा काय गाडी बंद वगैरे नव्हतं, जाम नव्हता. थोडा टाइम गेला, नंतर आपण तळेगावला आलो. तळेगावला चाय घेतला, चाय वगैरे घेऊन झाला मस्तपैकी. आणि आपण म्हटलं ब्रेड जरा खायला घ्यायचं. तर ब्रेड 10 रुपयाचा ब्रेड 20 रुपयाला बोलायला लागला. म्हटलं ठेव तुलाच. आणि तिथनं आलो पण पुढं नजारा म्हटलं एक नंबर दिसत होता. सूर्याचं दर्शन आपण घेतलं आणि म्हटलं पुढच्या रस्त्याला निघायचं. तिथनं पुढं आलो आपण, एक्सप्रेसवे पास केला. आणि डंपरवाले बघा यांच्या नादाला कधी लागू नाही, एकदम सुसाड असते ती, गाड्या बघत नाहीत. कापूरवाला आपण परत आलो, वडापाव वगैरे घेतला आणि तिथनं पुढं आलो. घाट लागला, चालूला वडापाव खाला मस्तपैकी. घाट मस्तपैकी पास केला आणि आपण पुढं आलो डायरेक्ट डायनासोरच्या इकडं. डायनासोरचं लक्ष नव्हतं, तो म्हटलं आता पास करायचा आपण रस्ता. तिथनं गेलो, इस्लामपूर रोड लागला आपल्याला. तिथनं पुढं आलो आणि इस्लामपूर सांगली रोड चालू झाला, एकदम टॉपचा बांधलेला हो. आणि मध्ये जे बघा 2 किलोमीटरचा रोड असा ठेवला आहे की माणसांना आठवणीत आठवलं पाहिजे पहिलं दिवस की कसा रोड होता आणि कसा बांधला आहे, तेवढ्यासाठी ठेवला आहे. आणि दोन्ही साईडला हिरवळ बघा, आपल्याला गावालाच असं बघायला नजारा भेटेल. गावाचं वातावरण एकदम एक नंबरच आहे. तिथनं पुढं आलो, डायरेक्ट म्हटलं जेवून घेऊया. आणि मागं जेवून येस्तवर आपल्याला गाडी खाली झाली होती. 2-3 बॉक्स राहिलं होतं, ते पण खाली करून घेतलं. आणि मस्तपैकी आपली ट्रिप इकडे सपत्या. आणि आता भेटू आपण दुसरी ट्रिप उद्यासाठीच. तर चला मग.